मुख्यमंत्री साहेब वेतन आयोग द्या. मुख्यमंत्री साहेब वेतन आयोग द्या. उपमुख्यमंत्री साहेब वेतन आयोग द्या. उपमुख्यमंत्री साहेब वेतन आयोग द्या. एकनाथजी शिंदे साहेब वेतन आयोग द्या. एकनाथजी शिंदे साहेब वेतन आयोग द्या. देवेंद्रजी फडणवीस साहेब वेतन आयोग द्या. देवेंद्रजी फडणवीस साहेब वेतन आयोग द्या. अजितदादा पवार साहेब वेतन आयोग द्या. अजितदादा पवार साहेब वेतन आयोग द्या. नमस्ते, मी गडिंग्लज जागा रणजित रोकडे चालक या पदावर काम करत आहे. मुख्यमंत्री साहेब, मला एक विनंती आहे की आमचे एसटीचे कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या पगारात काम करत आहेत. त्या पगारात भागवताना संसाराचा गाडा ओढताना किती त्याची अडचण होते ते एसटी कर्मचाऱ्यांनाच माहीत. त्यामुळे साहेब, मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला कृपा करा. तुमचं सरकार पुढचं 5 वर्ष तुमच्यासाठी आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना अनुकूल राहील. हीच आमच्याकडनं तुम्हाला एक पोचपावती मिळेल. पण आम्हाला आमचं हक्काचा 7वा वेतन आयोग द्यावी अशी ही नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांना माझा सप्रेम नमस्कार. आपले सर्वांचे मार्गदर्शक, आपले सर्वांचे आवडते श्री सच्चिदानंद पुरी साहेब यांचा आज अन्नत्याग आमरण उपोषणाचा 10वा दिवस आहे. मित्रांनो, आम्ही सत्य परिस्थिती बघितली, त्यांच्या जवळ बसलो, बोललो, त्यांची सगळी परिस्थिती जाणून घेतली. परंतु मित्रांनो, मला या माध्यमातून एक बोलायचं आहे, सांगायचं आहे तुम्हाला की एक सामान्य एसटी कर्मचारी, एक वाहक आपल्या तमाम महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी बांधवासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान करण्यासाठी तयार आहे. आणि गेल्या 25 वर्षापासून आपण ज्या संघटनेच्या नादी लागलो, ज्या संघटनेच्या पावत्या फाडल्या, ज्या संघटनेने आपल्याला सर्व कर्मचाऱ्यांना गुलाम बनवलं, परंतु जे आपल्या हक्काचं आहे ते काय आपल्यापर्यंत अजून पण मिळून दिलेलं नाही. परंतु एकटा सच्चिदानंद पुरी या सर्व संघटना बाजूला ठेवून अख्ख्या महाराष्ट्राला भारी पडला. परंतु एक मला या माध्यमातून बोलायचंय, तुम्हाला सांगायचंय की तुम्ही तुमच्यातला स्वाभिमान जागृत करा. तुम्ही तुमची गुलामीची सवय सोडा. तुम्ही तुमची शिळी भाकर खायची सोडा. हक्काची ताजी भाकर मागा. वेतन आयोग आपल्या हक्काचा आहे, कुणाच्या बापाचा नाही. सर्व महामंडळाला वेतन आयोग भेटतोय. मग या तमाम महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेची सेवा करणाऱ्या माझ्या एसटी कर्मचारी, चालक, वाहक, मेकॅनिकल या बंधूंना आपला हक्काचा वेतन आयोग का मिळत नाही, हा माझा सवाल आहे. आणि या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी बांधवांना एक कळकळीची विनंती करतो की सच्चिदानंद पुरी यांना जाहीररित्या आपण पाठिंबा द्यायचा आहे, त्यांच्या मागे राहायचंय. आणि त्यांना आज त्यांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे, आज त्यांना बोलायला पण ताकद राहिलेली नाही. तरी पण आम्ही 10-15 जण कर्मचारी त्यांना आता भेटायला आलो. त्यांचा जीव असा फुलून आला. त्यांचा जीव गेलेला परत जीव आल्यासारखा, त्यांना प्राण भेटल्यासारखा झाला. तर मला एक बोलायचंय मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही कुठेही माघार घेऊ नका. एकटा सच्चिदानंद पुरी काय करू शकतो हे तुम्हाला आपण त्यांना पाठिंबा द्या. पाठिंबा दिल्याच्या नंतर ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा जाईल, डेपोतून पाठिंबा जाईल, त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय आणि सच्चिदानंद पुरी काय करू शकतात. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागायच्या अगोदर जे काय होईल ते आत्ताच होऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की सच्चिदानंद पुरी यांना जाहीररित्या पाठिंबा द्या. आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा खूप बिकट झालेली आहे. आपल्या परीनं पगार झाल्याच्या नंतर जे काय आपल्या परीने आर्थिक मदत देता येईल ती पण द्या, त्यांना पाठबळ द्या आणि त्यांच्या पाठीमागे राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मित्रांनो,
आपल्या कर्मचारी या ठिकाणी विभागातून कोल्हापूर विभागातून या ठिकाणी आलेले आहेत. मी सकाळी इथं 8:30ला आलो. 8:30ला आल्यापासून मी 11:30 वाजेपर्यंत झोपलो. रोकडे साहेब आले, बीड विभागातले आमचे कर्मचारी आले. थोडं जरा ताजंतवानं झाल्याने वाटलं आणि माझा थोडा आवाज तोंडाच्या बाहेर यायला लागला. माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी आझाद मैदानावर या आणि हक्काचा वेतन आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.